दृष्ट्वा आणि पुरो उवाच प्रजापती. पूर्वी उवाच याचा अर्थ बोलला प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव. काय बोलला? हा जो यज्ञ आहे तो यज्ञ तुम्ही सफल करून यशस्वी जीवन जगा किंवा जीवनामध्ये यशस्वी व्हा. देव आणि दैव, देवापासूनच ह्या दैवाची निर्मिती किंवा ह्या विश्वाची निर्मिती. देव आणि दैव, चित विलासवाद ज्याला म्हणतो, चितपासूनच त्याचा विलास आहे. हे संपूर्ण जगत आहे ते काय आहे? देव आणि दैव. याचा अर्थ दैव याचा ते संपूर्ण सृष्टी जी निर्माण झाली, आपण निर्माण झालो, सृष्टी निर्माण झाली, पृथ्वी निर्माण झाली, सूर्य निर्माण झाले, त्याची सगळी कर्म किंवा प्रारब्ध ज्याचे काय जोडून दिलेलं आहे ते सुद्धा त्याच्या दृष्टिकोनातून निर्माण झाले. सूर्य सूर्याचं काम करतो, पृथ्वी पृथ्वीचं काम करते, माणसं माणसाचं काम करतात. हे प्रारब्धानुसार चाललेलं आहे. आता याच्यावर एक मी थोडकीची आहे की आपण म्हणतो की प्रारब्धानुसार म्हणजे मागं आपण होतो आणि इथं प्रारब्धानुसार चाललं म्हणजे मागल्या प्रारब्धावर आपलं अवलंबून आहे. इथे एक शंका घेऊन मी पुढल्या विचारला जाणार. एक काय येणाऱ्या शंका सुद्धा आपण घेतो. हो, पुनर्जन्म मग मागला जन्म याच्यावर बरंच विवेचन झालेलं आहे. काही लोकांच्या मध्ये वेगवेगळे मतभेद निर्माण झालेले आहेत. मग तुम्हाला पुनर्जन्म म्हणायचा आहे का, पुनर्जन्म आहे का नाही वगैरे. देव आणि मग दैव. देव जसा विकास पाहून दैव स्वरूपात म्हणजे प्रारब्ध स्वरूपात जसा येतो, अद्भुत रम्य हे विश्व निर्माण होतं, ते मागल्या ह्या दृष्टी. आता मी किती जरी काही माणसं अशी आहेत किती घाम गाळतात तरी सुद्धा 2 वेळचं पोटाला मिळत नाही. पण काही नसताना सुद्धा काही माणसांना आलिशान ऐश्वर्य प्राप्त झालेलं असतं. मग आता कर्तृत्वावर अवलंबून म्हणायचं का काही पाठीमागच्या काही प्रारब्धावर अवलंबून म्हणायचं? म्हणजे असा काही वेळा संभ्रम होतो माणसांचा. तर काही घटना अशा आहेत की काही प्रारब्धानुसार ह्या घडत असतात. मग या ठिकाणी प्रश्न येतो, मग मागला आपला काही जन्म होता का, पुनर्जन्म तुम्हाला योग्य पटतो का, असा एक प्रश्न येतो. आता एक थोडक्यात मी सांगतो तुम्हाला पुनर्जन्माविषयी. मागा आपण होतो असं मी आत्ता म्हणणार आहे, अजून त्याच्या पुढं काही खोडाखोड करणार आहे, पण सुरुवात तुम्हाला सांगत असताना सांगू. मागा आपण होतो आणि आत्ता आपण आलो. अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः कथमित बीजानियाम. म्हणजे भगवान ज्या वेळेला अर्जुनाला उपदेश करीत असताना मी हा उपदेश आधी सूर्याला सांगितला आणि सूर्यानं मनूला सांगितला, मनूला इक्ष्वाकुला सांगितला आणि इक्ष्वाकुनं पुन्हा प्रगट केला. त्यावेळेला अर्जुनाने एक प्रश्न विचारला होता की भगवंता सूर्यदय ह्या आताच्या अलीकडच्या काळातला, कारण सूर्य भगवान होते त्यावेळेला सूर्य होता आणि भगवंतांच्या जन्माच्या आधी काय सूर्य नव्हता का? होतात की. मग भगवान तुम्ही आधी सूर्याला सांगितलं असं काय म्हणतात? तर भगवंतांनी उत्तर दिलं होतं, बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव च अर्जुन तान अहम वेद सर्वानि न त्वं वेत्त पर्यंत. बहुनी मे व्यतीतानि, आता मराठी सांगायला लागलो तुम्हाला. पुष्कळ माझे व्यतीत झाले जन्मानि, मराठीच आहे. बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव च अर्जुन, तुझे सुद्धा अर्जुना. काय संस्कृत आहे? बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव च अर्जुन तान अहम वेद, त्यांना मी जाणतो, न त्वं वेत्त पर्यंत, पण तू जाणू शकत नाही. मराठीच आहे. याचा अर्थ भगवान म्हणतात की आधी जे जन्म झाले, इथं भगवान सुद्धा म्हणतात, गृहीत धरून चालू की मागं सुद्धा जन्म होता. आता एक थोडंसं माझ्या संशोधनात्मक दृष्टिकोनातून तुम्हाला पटवण्याचा प्रयत्न करतो. एक कसा होता एक संशय. एखाद्याला प्रश्न विचारला की मागल्या जन्मात आपण होतो, तर तो म्हणतो की नाही मला पटणार नाही. तर का पटणार नाही? त्याचं कारण तरी विचारतो त्याला, का पटणार नाही? नाही मागं जर असतं तर ते थोडं तरी मला आठवायला पाहिजे होतं. कसं आहे की माणसाला काहीतरी जशी शास्त्राची 6 प्रमाण आहेत, प्रत्यक्ष प्रमाण, शब्द प्रमाण, अनुपती प्रमाण, उपलब्धी प्रमाण. त्यापैकी प्रबल प्रमाण शब्द प्रमाण शास्त्रानं मानलेलं आहे, बाकी अनुमान प्रमाणापेक्षा बाकीच्या प्रमाणापेक्षा. असं ते काय नसलं तर बरोबर आहे ना, चालू व्यवस्थित. हां, तर अशी काही प्रमाण आहेत त्याच्या ठिकाणी जरासं वाढवा. मगाशी होतं ते बरोबर होते. हां असू दे, हां आता असू दे, हलवू नका. तर त्यावेळेला की बाबा मागं जन्म झाला, बहुनी मेवेत म्हणजे मागं जन्म झाला. त्याला विचारलं बाबा का मागं नव्हतं असं तुला वाटतंय? तर नाही, मागं मला जर काही मागला जन्म असता असं मला पटलं असतं. कारण का प्रत्यक्ष प्रमाण माणसाला काहीतरी प्रत्यक्ष पाहिजे. तुम्हाला विचारलं की डोळ्यानं जे दिसतंय ते आपण प्रत्यक्ष म्हणतो, पण कानानं ऐकलेलं आपल्याला पटते का? पटत नाही. शास्त्र मात्र उलट म्हणते.
प्रत्यक्ष प्रमाणापेक्षा शब्द प्रमाण प्रबल मानतो. त्याचं एक उदाहरण आलं म्हणून सांगतो की ज्ञानश्री माऊली म्हणते, बिंब तरी बचके एवढे तरी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. तुम्हाला विचारले की हे सूर्यबिंब आहे बरोबर, केवढा आहे, तर तुम्ही म्हणाल बचाकभर आहे. हा एक शब्द खेड्यामधला आहे. ज्ञानेश्वर माऊलीने बरेच शब्द असे वापरले. बिंब तरी बचके एवढे, याचा अर्थ बचाकभर आहे. तुम्हाला म्हणलं की हाय बचाकभर, नाही बचाकभर नाही, पण कसं आहे, सूर्य पृथ्वीपेक्षा कितीतरी पटीनं मोठा आहे. कशावरून, तर वैज्ञानिकांनी सिद्ध केले किंवा दुर्बिणीतून वैज्ञानिकांनी पाहिले, त्यांनी आम्हाला सांगितलं त्याच्यावरून. मग सांगितलेलं खरं का ऐकलेलं खरं? या सांगितलेलं खरं म्हणजे ऐकलेलं खरं का बोललेलं खरं, बघितलेलं खरं? हो, जरा सांगायचं की ऐकलेलं खरं का बघितलेलं खरं? आता तुम्ही म्हणणार ऐकलेलं खरं, बघितलेलं खोटं. कारण बघितलंय काय, बचाकभर आहे. ऐकलंय काय, पृथ्वीपेक्षा अनंत पटीने मोठा आहे. मग खरं कोणतं, बघितलेलं खरं का ऐकलेलं खरं? ऐकलेलं खरं. निश्चित ज्ञान होते ना. मग तुम्ही कसं म्हणला की प्रत्यक्ष बघितलेलं खरं? असं नाही, ऐकलेलं खरं असतं एक एक वेळ. आणि त्यापैकी म्हणून शब्द प्रमाण प्रबल मानले. नेती नेती शब्द येणे अनुमाना, शब्दानं सुद्धा अनुमान न होण्यासारखं आहे. असं हे तत्व, शब्द हे कुंठित होऊ शकतात, त्याच्याही पलीकडे आपल्याला जात आहेत. पण शब्द तुम्हाला फक्त सांगतात आणि जाणार मात्र तुम्ही. म्हणून मला मूळ मुद्द्यावरचं आहे की तसं त्या ठिकाणी आता पुन्हा मला नाही पटत. का पटत नाही, तर नाही मला अनुभव यायला पाहिजे किंवा मला काहीतरी त्यातलं गेल्या जन्माला बाबा काहीतरी एखादी आठवण व्हायला पाहिजे. याचा अर्थ तुम्ही व्याख्या केली. काय व्याख्या केली? मला काहीतरी मागल्या जन्मातलं आठवलं असतं तर मी तो जन्म मानला असता, म्हणजे मी त्यावेळेला होतो हे मला पटलं असतं. ही व्याख्या तुम्ही केलेली बरं का. तर तुम्ही केलेली व्याख्या तुमच्यावर पलटायची आहे. व्याख्या काय केली की मला जर मागल्या जन्मातलं काहीतरी आठवलं असतं तर मी त्यावेळेला होतो अशी माझी निश्चिती झाली असते. तुम्हाला विचारलं तुमचं वय कितीतरी 50 वर्ष वय, तुम्हाला सांगितलं तुम्ही ज्यावेळेला 25 वर्षाचे होता त्यावेळेला एक दिवाळी आली होती का? तर हो, प्रत्येक वर्षी येतेच की. त्या वर्षी आली होती. मग त्या दिवाळी दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काही ज्या ज्या घटना घडल्या त्यातली एक घटना मला सांगा. तुम्ही म्हणाल नाही आठवत. मग त्या अर्थी तुम्ही त्या दिवशी पृथ्वी तलावर नसाल. मी आठवत नाही त्या अर्थी मी त्यावेळेला नव्हतो. व्याख्या कोणाची आहे? तुमची आहे. ज्या अर्थी मला आठवत नाही त्या अर्थी मी त्यावेळेला नव्हतो, ही तुमची व्याख्या आहे. ज्या अर्थी असं व्याख्या तुमचीच आहे, तर तुम्हाला त्या अर्थी आठवत नाही त्यावेळेला 25व्या वर्षी तुम्ही या पृथ्वी तलावर नव्हता. अहो, साध्या 25 वर्षाचं आठवण आणि अपेक्षा करता मागल्या जन्माची. संध्याकाळी भाजी काय खाली मग यावर नाही ठरवा तुम्ही. आणि मागल्या जन्माची आम्ही अपेक्षा करतो, आम्हाला पटलं असतं पण आठवायला पाहिजे होतं ना. अशी व्याख्या तुमची तुमच्यावर असो. काही शब्द कोटीनं तुम्ही ही व्याख्या केली असाल असं मला प्रश्न एकाने विचारला. नाही महाराज, शब्द पांडित्याच्या जोरावर तुम्ही काही पण बोलता. बरं, राहू दे. आपल्या अनुभवाचं एखादं उदाहरण देऊ की आपण. खेडेगावामध्ये कोंबडी असते आणि कोंबडी अंडे उबवण्याची काम करते. पंखाखाली अंडी असतात. ती उबवल्यानंतर काय होतं की त्याच्यातून पिल्लं बाहेर पडतात. काही वेळेला अशी अवस्था असते की पिल्लं बाहेर पडायचं नुसती तडा जातो अंड्यानं आणि त्यावेळेला काही वेळेला प्रेशरनं आपण फोडून ती उकलतो. मला एक असं आहे, जस्ट पिल्लू बाहेर आणलेलं असं आणि अशी जस्ट फोडून काढलेली पिल्लं उचलायची आणि कोंबडी सहित दारात ठेवायची. ठेवल्यानंतर एखादा कावळा किंवा घार पूर्वी होती, पण कावळा जरी फिरला तर ती पिल्लं पंखाखाली जातात. म्हणजे ही माझ्या डोळ्याचं किंवा मी खेडेगावात जीवन जगल्यामुळं किंवा कोणाला खेडेगावात जर विचारा तुम्ही असं घडतं का, जस्ट फोडलेली म्हणतोय. आता त्यांना कोणी सांगितलं की माझा मृत्यूवर घेरट्या घालतोय? कारण आम्ही फोडलेलं आहे आणि बाहेर नेलंय. जर त्यांना मृत्यूची भीती वाटते म्हणून डरतात, याचा अर्थ त्यांनी मृत्यूचा आधी अनुभव घेतलेला असला पाहिजे. आणि मृत्यूचा जर अनुभव घेतलेला असेल तर आधी जन्मलेली असली पाहिजे.
साधा सोपा आहे. याच्यामध्ये फार काय मोठं तत्वज्ञान सांगायची काही हरकत नाही. ज्यावरती मृत्यूची भीती आली कुठून, कुणी सांगितलं? आईनं सांगितलं की कुणी सांगितलं आपण मरणार आहोत? राहू दे, कुणाकडून मरणार आहोत हा प्रश्न वेगळा आहे. ते पण त्यांना समजलं माझ्या मृत्यूवरती आहे हे समजलं, त्याच्या पुढचं आहे. पण निदान मरणार मी ही भीती कुणी सांगितली? याचा अर्थ तुम्ही आधी मृत्यूचा अनुभव घेतला असला पाहिजे, म्हणजे मृत्यूला भ्यालेला असला पाहिजे, म्हणजे याचा अर्थ त्याच्या आधी जन्मलेला असला पाहिजे. आणि मग जन्म मृत्यू हे आहे पहिला जन्म हे सांगायला काय वेगळं कारण कशासाठी आपल्याला पाहिजे? असो म्हणून देव आणि दैव हा दृष्टिकोन जे सांगितला की जे दैव आपला आहे ती मागल्या दृष्टिकोनातून आपण पुढे आलेलं आहे, ते जीवात्म्याचा वगैरे त्याच्याही पुढं जर गेलो अद्वैत वेदांताच्या दृष्टिकोनात म्हणून मी सखोल बोलतो. कारण हेही फेकून देण्याची आपल्याकडे क्षमता आहे. कारण शेवटी जर तत्वज्ञान कोणतं असेल तर या जन्माला अमक्याला तमक्याला काही न मानणारी सृष्टी अद्वैत वेदांत तत्वज्ञान ज्याला म्हणतात ते तत्वज्ञान. हाच जो विषय आहे तो मी त्यावेळेला येईल त्यावेळेला सांगणार आहे. आपण पुढे जाणार आहोत, ह्यालाही तळा मी देणार आहे पुढे. दैव हे ईशा याचा अर्थ ही एशा, एशा म्हणजे जवळ. अशी माया आपल्याला लांब नाही. हा शब्द काय सांगतो? जवळ असणारी. प्रत्येक विशेषण आहे. पहिलं दैवी प्रारब्धवशात आलेली अशी एशा याचा अर्थ ही याचा अर्थ अत्यंत जवळ. माया ही अत्यंत जवळ. सर्वात जवळ जर आपल्याला काय असेल तर ती माया आहे. त्या मायेपासून मग सगळं काय असेल ते विश्वजग. पण पहिल्या सुरुवातीला जे अहम माया ज्याला म्हणतात ती अहम माया जी आहे ती मीत्वाची जी माया आहे ती सुरुवातीला याचा अर्थ सर्वात जवळ काय असेल तर ती आपल्याला माया जवळ आहे. आणि त्याच्यापेक्षा बाकीचं सगळं माये अनुभूत मीची जन्म होऊन मग अहमचा जन्म होऊन मग मी आणि माझेचा जन्म होऊन मग ह्या विश्वभर पसरलेली अशी माया आहे. म्हणजे सर्वात तिचं मूळ जर का असेल तर ते आपल्या अत्यंत जवळ आहे, फार लांब असेल. ही मी का सांगितलं? तुम्ही म्हणाल मायेवर विजय मिळवायचा आहे, माया कुठं शोधावी? माया शोधायचं काही काम नाही. अरे सर्वात जवळ ती असताना तिला शोधाय जायचं काही काम नाही. म्हणून हा शब्द आणि भगवंतानी वापरला एशा. करायचं अवघड आहे समजा, याच्यातून सुटायचं, पण ते सुटायचं आहे ते कुठे आहे बघू की असं जर म्हणाल तुम्ही, लांब नाही जवळच आहे. त्यामुळे शोधायचं काही काम नाही म्हणून तिला एशा म्हणले. तिसरा आहे गुणमयी, त्रिगुणात्मक. याच्यावर फार मोठं विश्लेषण होऊ शकेल पण थोडक्यात सांगणार. त्रिगुणात्मक माया, संपूर्ण मायेपासून संपूर्ण जगत बनलेलं आहे. ते 3 गुणापासून सुरुवातीला माया बनत असताना 3 गुणाने बनली. त्याच्याही पलीकडे ती एकाच गुणाने बनली, एका तत्वानं बनाली. आणि ते तत्व जर आपण जसा वैज्ञानिक सायन्स जे मूलतत्व शोधता एका तत्वावर गेली, आता गेलीच एका तत्व ॲटमपर्यंत आली. पण त्याच्या आधी मूलतत्व जर विचारलं हायड्रोजन ऑक्सिजन वगैरे मूलतत्व त्यांनी काढले. ह्याचं विघटन होत नाही. ज्याचं विघटन होत नाही त्याला मूलतत्व वैज्ञान मानतात. मग अशी काही मूलतत्व 25-30 निघाली पण काही पुन्हा बदल होत झाला नाही, ती सुद्धा काहीतरी संयोग आहे हे समजलं. मग त्याचं विघटन केलं आणि त्याचं विघटन करता करता त्या मूलतत्वांचं सुद्धा जे काही प्रमाण आहे, जी काही संख्या आहे ती कमी कमी होता 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 आता ती एकावर आली, ॲटमवर आली, इतकं जवळ आली की ते एकच तत्वापासून मग ही सगळी संयोग होऊन बाकीची निघाली. असं ती पण तिथं आली. आमचं अध्यात्म सुद्धा हे अनेक विश्वापासून, जसं एका अध्यायामध्ये सांगितलं आहे, भूमी आपो अनलो वायू खम मनो बुद्धिरे वच अहंकार इति अम्मे भिन्ना प्रकृती अष्टदा अपरे अमितस्पन्याम जीव भूताम. परा आणि अपरा अशा 2 प्रकारच्या प्रकृती सांगितल्या की भूमी आपो अनलो वायू खम मनो बुद्धिरे वच अहंकार इति अम्मे भिन्ना प्रकृती अष्टदा. ही अष्टधा प्रकृती आहे. याचा अर्थ 8 प्रकारानं प्रकृती बनले. कशापासून बनली सांगितलं? 8 प्रकारांनी 8 प्रकारापासून एकामेकामध्ये मिश्रण होऊन संपूर्ण विश्व तयार झालं. त्याच्याही पाठीमागे गेलो. मग कशाने तयार झाली? पंचतत्वापासून. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, त्याच्याही मागे गेलो. आणि आता तिने सांगितलं की गुणमयी आहे, म्हणजे 3 गुणाने बनलेले. आणि त्याच्याही पाठीमागे जर गेलो फक्त ओमने बनलेले 3 गुण सुद्धा कुठून बनले? म्हणून जसं विज्ञान एकाच तत्वापर्यंत जातो तसं अध्यात्म एकाच तत्वापर्यंत जातो. आणि हे जातं ओमपर्यंत आणि हे जातं ॲटमपर्यंत. ॲटम आणि ओम दोन्ही तीच आहेत. ओम मध्ये अ उ आणि म आहे आणि ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे.
जसे इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉनची कार्य आहेत एक्झॅक्टली तशीच कार्य ह्या उ आणि म जी आहेत. फार मोठं हे आहे बरं का की तिन्ही त्यांचं जसं कार्य आहे तसंच यांचं कार्य. निर्माण करण्याचं काम करतो त्याला आपण ब्रह्मदेव म्हणतो. उ पालन करण्याचं काम करतो त्याला आपण विष्णू म्हणतो. आणि मग डिस्ट्रॉय करायचं काम करतो त्याला आपण भगवान शंकर म्हणतो. त्यालाच आपण मगाच सांगितलं म्हणतो रज सत्व आणि तम तीन गुण. गुणमयी त्या सांगितलंय. संपूर्ण जगत कसं आहे गुणमयी आहे. त्या गुणांनी बनलेलं आहे. तसंच इकडं इलेक्ट्रॉन जे आहेत ते रजोगुणी आहेत, क्रिएटिव्ह आहेत. इलेक्ट्रॉन जे आहेत ते शेवटच्या सर्कलमध्ये आहेत. काही विज्ञान शाखेचे कोण असतील तर त्यांना माहिती आहे. आणि जे प्रोटॉन आहेत ते मध्यावर आहेत. आणि केंद्रस्थानी असणारा कोण आहे तो न्यूट्रॉन आहे. केंद्रस्थानी असणारा न्यूट्रॉन आहे. इलेक्ट्रॉनची गती आणि संख्या जर बदल केली तर सबस्टन्समध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. हे विज्ञान आहे. या ॲटमची किंवा ह्या पदार्थाचा जो ॲटम आहे त्या ॲटममध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे आणि त्याची गती किती आहे त्याच्यामध्ये बदल केला म्हणून लोखंडाचा परिसुद्धा होऊ शकतो. या तत्वाने लोखंडात जर इलेक्ट्रॉनच्या संख्येचा आणि त्यांच्या गतीचा जर बदल केला तर त्याचं सोनं सुद्धा होऊ शकेल. तसं ते ऊ जो आहे प्रोटॉन जो आहे तो त्यांचा समतोल राखण्याचं काम करतो. म्हणजे विष्णू काय करतो अ ला आणि म ला एकत्रित येऊ देत नाही. ती एकत्रित आली तर जातो कुठं मग ही मायात निघून जाते आणि तो परमात्मा जो आहे तो त्याच्यामध्ये विलीन. म्हणजे संपूर्ण विश्व निर्माण जे झालेलं आहे ते निर्मितीत संपते तिथं. आणि तो निर्गुण निराकार परमतत्व. त्याला कुठलाही आकार नाही, माया नाही, काही नाही, कुठलाही गुण नाही. तुम्ही म्हणाले या तिन्हीपासून सगळं कसं जन्माला होतं. तिन्हीपासून जन्माला कसं येतं साधं व्यवहारातलं उदाहरण देतो. मूळ रंग किती? 3 रंग. एक काळा, पांढरा आणि तांबडा. नुसते रंग जे आहेत ते रंग सुद्धा याला कसे अनुसरून आहेत. पण काळा रंग हा तमोगुणी आहे, लाल रंग हा रजोगुणी आहे आणि पांढरा रंग हा सत्वगुणी आहे. रंगामध्ये सुद्धा आता तिन्ही रंगानं संपूर्ण रंग उपरंग तयार करतायत. या तिन्ही रंगापेक्षा वेगळे रंग नाही आहेत. तिन्ही पासून तुम्ही उपरंग तयार करू शकता आणि उपरंगापासून बाकीच्या शेड्स तयार करू शकता. 3 मुख्य रंग त्याच्यातून उपरंग तयार होतात आणि उपरंगापासून शेड्स तयार होतात. तसेच विश्वाचे मूळ 3 रंग आहेत. या 3 रंगापासून उपरंग तयार होतात. पृथ्वी, तेज, वायू आणि आकाश किंवा अष्टधा प्रकृती आणि त्या उपरंगापासून बाकीच्या शेड्स निर्माण झाले. म्हणजे संपूर्ण विश्व निर्माण झाले. याचा अर्थ ही गुणमयी आहे. ही कशी आहे? गुणमयी आहे. मग दैवी हे शा गुणमयी. आता मम पर्यंत झालं. आता याच्यातून जरी त्रिगुणात्मक माया आहे, हे अमका आहे, त्याचा निर्गुण निराकार स्वरूप, त्याचे भाव वेगळे आहेत आणि याचे भाव वेगळे आहेत. इथं दुःख आहे तिथं दुःख नाही, मग हे दुःख कुठून आलं तिथं नसताना सुद्धा असे विषय आपण सुटायचं कसं त्या भागामध्ये घेणार आहोत. म्हणजे जेवढे आपल्याला आता संदर्भात आलेले आहेत तेवढे आपल्याला घ्यायचे. इथं गुणमयी, गुणमयी नंतर दैव हे शा गुणमयी मम. याचा अर्थ मी आणि माझे या ममत्व रूपाने एक माया. आता मीची निर्मिती झाली. ही माया पहिल्या वेळेला निर्मिती माझी जी माया, मला ज्या मायेचा अनुभव आला तो मीत्वानं आला. मला जो अनुभव मायेचा आला तो कशाला? मीत्वानं आला. आता मी एकदा म्हणलो की मग तुम्ही, मग दगड धोंडे अमका तुमका पृथ्वी, माझा बंगला, गाडी, मोटर, हे सगळं पुन्हा ह्या मायेपासून निर्मित होऊ शकतं. म्हणजे ममत्व रूपाने असणारी, मित्व रूपाने असणारी जी माया आहे ती कशी निर्माण झाली? जसे मागली सांगितलं तसं याच्यामध्ये गेलो. समजा लहान मुलं आहे. लहान मुलं असतात त्यावेळेला असं काही त्याच्यावर नाव आहे का? काहीतरी प्रवीण किंवा प्रदीप असं काही नाव आहे का? नाव नाही. समजा एक 10-12 मुलं जर एका ठिकाणी बारकी 1 वर्षाभराची किंवा 6 महिन्याची असतील समजा एका ठिकाणी ठेवले तर त्या वेळेला त्यांचं काय नाव लिहिलं का? हा प्रवीण आहे किंवा राजाराम आहे किंवा प्रदीप आहे असं काय? काही नाही, काहीही नाही. दुसरा उद्देश असा, त्या मुलांना सुद्धा माहिती नसते मी आहे. मी काय सांगते, त्या मुलांना सुद्धा माहिती नाही मी आहे. कोण आहे हे लांब आहे बरं का. ते कोण आहे वरती आल्यानंतर, आपल्या लेवलला आल्यानंतर मग कोण आहे बघू, तो प्रश्न पुढचा आहे. पण मी आहे हे तरी पाहिजे ना आधी. त्या मुलाला तर माहिती आहे. मग त्यावेळेला काय आहे? फक्त शरीर आहे. त्यावेळेला काय आहे?
तो नाही म्हणजे मी त्यावेळेला नाही, मीचा जन्म सांगतो तुम्ही. त्यावेळेला काय शरीर आहे. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं, लहान मूल जेवतं केव्हा, भूक लागेल तेव्हा. लहान मूल झोपतं केव्हा, झोप येईल तेव्हा. आपण जेवतो केव्हा, टाइम होईल तेव्हा. आणि आता मला जायला पाहिजे, त्यामुळं भूक नसली तरी सुद्धा, आणि आपण झोपतो केव्हा, टाइम होईल तेव्हा. कारण मला ह्या वेळेला झोपलंच पाहिजे. झोप नसली तरी सुद्धा, कारण मला 4ला उठायचं आहे, 3ला उठायचं आहे. म्हणजे आपण झोपतो केव्हा, झोप येईल तेव्हा नव्हे, तर टाइम होईल तेव्हा. जेवतो केव्हा, टाइम होईल तेव्हा. पण लहान मूल आता जेवण्याची वेळ नाही असं म्हणतं का? जेवतं केव्हा, किंवा भूक नसेल किती आई भरवायचा प्रयत्न करू दे किंवा दूध पाजायचा प्रयत्न करू दे, पेणार नाही. ते जेवणार, भूक लागेल तेव्हा. ते टाइम किती आहे, रात्रीचे 12 वाजले का किती वाजले हे माहिती नाही. म्हणजे त्यावेळेला ते जेवत नसतं. कोण जेवते? शरीर जेवते. त्यावेळेला ते झोपत नाही, मग कोण झोपते? शरीर झोपते. कारण तो नाहीच आहे. आता 12व्या दिवशी आम्ही कमाल केली. 12व्या दिवशी त्या देहाला पाळण्यामध्ये घातले आणि त्याच्या कानात पहिल्या वेळा फुंकलं. काय फुंकलं? प्रदीप. सुरुवात केली बरं का अहम जागृत करायची. मीचा जन्म घालायला आम्ही सुरुवात केली. तुम्ही म्हणाल हे असं केलं आम्ही, जे वाईट झालं का? अहो हे केलं हे चांगलं झालं. मी सांगतोय हे केलं नसतं तर उलट वाईट झालं. हा पुढचा विषय. कारण कसं सोपं आहे हे करून सुद्धा, अत्यंत सोपं आहे अध्यात्मशास्त्र, पण त्या सुलभ रीतीने आपण जात नाही. काही करायला लागत नाही. अगदी तो मी सांगणार भाग दुसऱ्या चरणामध्ये. तर त्याला आम्ही म्हणतो प्रदीप. पण एक वेळ प्रदीप म्हणून चालत नाही, त्याला सदोदित हॅमरिंग करावं लागतं. आणि म्हणता म्हणता प्रदीप, जे इकडं तिकडून प्रदीप आपण म्हणत असतो. आणि होता होता त्याला थोडंसं या प्रदीप शब्द फक्त त्याच्या कानावर येतो आणि तो फक्त नुसतं असं मान हलवायचं. त्याला माहिती नाही आपण कोणतरी प्रदीप आहे किंवा काय, काही नाही. शब्द येतो, एक ध्वनी येतो आणि त्या ध्वनीकडे फक्त मान हलवतो. आणि आपल्याला वाटतं हा मान वळवायला लागले बरं. आणि होता होता तो मोठा होतो आणि त्याला कळतं की मी प्रदीप आहे. वास्तविक तुम्ही कोणी नाही, कोणी प्रदीप नाही, कोणी राजाराम. चिखल मासा, रक्त मासाचे तुमचाही दे, माझाही, कोणी भरवलंय? आम्हीच भरवून घेतलं. आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यानेच भरवलं आम्हाला. मी अमका आहे, मग कोण आहे काय हे पुन्हा चालू झालं. म्हणून प्रदीप आहे एकदा का चालू केलं त्याला, मग तुम्ही प्रदीप आहे. आणि हा मी त्याच्यामध्ये अंतर्भूत झाला. आणि मग ही माझी, हे माझं घर, हे माझा बंगला, हे माझा अमक, हे पुन्हा चालू झालं. म्हणून ममत्व रूपानं, मी स्वरूपानं अंतर्यामी आपल्या जेवलं. आता ते काढायचं किती सोपं आहे किंवा ते पाहिजेत हे सुद्धा आपण पुढं दुसरा विषय त्याच्यामध्ये घेणार आहोत. फक्त विशेषणे चाललेले आहे. दैवी हेषा गुणमयी मम. आता माया, मा या ह्या शब्दातच आहे. मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी. अर्थ त्याच्यात आहे. जी नाही ती माया, जी नाहीत ती माया. अहो नाहीत ती माया असं कसं काय म्हणतात? नाहीत मग म्हणल्यानंतर आणि तिला माया कशाला म्हणतात? नवे नवे याचा अर्थ असा आहे, नसणं हे जिचं स्वरूप असतं तीच माया. काही नसणं हे जिचं असणं. मी तुम्हाला काय सांगितलं? काहीच नसणं हे जिचं असणं तिला माया म्हणतात. त्याच्या पुढे शंका आहे, अहो काहीच नसतं हे कसं असेल? हे असू शकेल का? असू शकतंय बघा. काही नसणार सुद्धा असतंय. आता एक उदाहरण सांगतो. एक गोष्ट तुम्हाला का सांगितली मी? एक उदाहरण, ही कुठलं पुस्तकात उदाहरणं असतात ती बाजून. जीवन जगा, सगळं जग तुम्हाला शिकवायला निघाले. न्यूटनला कुणी सांगितलं नाही झाडाखाली बसलेला आंबा खाली पडला, त्यावेळेला म्हटलं आंबा खालीच का पडला? असा जर आमच्यासारखा कोण म्हटला असता तर वेळ लागेल का? आंबा खालीच पडेल ना तर का वर पडेल? मी का सांगितलं की जीवन जगत असताना हा शास्त्रानुसार जे काही आत्मसात केलेलं ज्ञान आहे त्या ज्ञानानुरूपच जगायचं. ह्यात मापानं मोजायचं. जे काय अनुभव येतील मी सदोदित मोजत असतो. जे काय अनुभव येतील काही असू दे,
कुठेही वागण्याचा प्रसंग, काही ऐकण्याचा, काही बघण्याचा प्रसंग याच मापानं मोजलं, त्याच मापानं आत आलं पाहिजे. दुसरं माप आमच्याकडे नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की जी नाही ती माया. आता ते कसं समजा, म्हणजे छोटे छोटे उदाहरण आपल्या लक्षात यायला पाहिजे, आपण चिंतन केलं पाहिजे. न्यूटनला म्हटलं की खाली पडणार तर वर पडेल, मग न्यूटन काय म्हणणार, तर त्याला म्हणलं असतं समजा, अरे न्यूटन तुला वेट लागले का, आंबा खालीच पडणार वरती कसा पडेल. मग न्यूटन तुम्हाला प्रतिप्रश्न विचारेल. काय विचारेल, अरे वर पडायला काय तटायला हाय, खाली उलट तटायला तरी हाय. मला सांग, वर उलट पडायला पाहिजे, कारण का वर काहीच नाही आणि खाली तर पृथ्वी तटायला आहे. वर तटायला काहीच नाही म्हटल्यानंतर आंबा जास्तीत जास्त वरच पडायला पाहिजे होता. आपण डोकं चालून न्यूटन डोकं चालून खालीच पडतोय याचा अर्थ, खाली पडतोय याचा अर्थ पृथ्वी काहीतरी ओढत असली पाहिजे त्याला. त्यानं पुन्हा डोकं चाललं की अमेरिकेत खाली पडतोय, हिंदुस्थानात खाली पडतोय, जपानमध्ये खाली पडतोय, म्हणजे सगळ्या ठिकाणी खालीच पडतोय याचा अर्थ पृथ्वीच ओढत असणार. साधं आहे. तुम्ही म्हणा मग हे मला कळालं असतं, पण असं नाही. आपण डोक्यानं चालवत नाही बरं का, प्रत्येक गोष्ट तुम्हाला असं फुकट काही मिळणार नाही. हा जो सोबत अध्यात्म हे कसं आहे, अनुकरणीय शास्त्र नव्हे, तर ते कसं आहे अनुभवजन्य शास्त्र. तुम्ही पुस्तकं वाचून ग्रॅज्युएट व्हाल, पण पुस्तकं वाचून सायंटिस्ट होणार नाही. हा ग्रॅज्युएट व्हाल तुम्ही, पण सायंटिस्ट व्हायला ते स्वतः अनुभवजन्य असायला पाहिजे. स्वतःतून काहीतरी ऊर्जा निर्माण व्हायला पाहिजे, क्रिएटिव्ह स्वतः व्हायला पाहिजे, तर होऊ शकतं, नाहीतर होऊ शकत नाही. आम्हाला ती पद्धत नाही. आम्ही काय करतो, आम्हाला एक जास्तीत जास्त सवय, माणसं मान्य करायला तयार होतात पण जाणून घ्यायला तयार होत नाही. कारण जाणायला त्रास द्यावा लागतो, मानायला त्रास द्यावा लागत. तुम्ही असं माना फक्त, बाकीचं काही हे करू नका. आम्ही मानायला तयार आहे, हा देव आहे, नमस्कार केला प्रश्न मिटला. म्हणजे माणसं मानायला तयार होतात पण जाणायला तयार होतात. जाणायला बुद्धी वापरावी लागते, पण तेवढं आपल्याला नको. मी तुम्हाला काय सांगितलं की अशी वृत्ती ठेवा, क्षणोक्षणी करावा हाची विचार, तरावया पार भव हिंदू, नाशिवंत देह जाणार सकल, आयुष्य का तुका सावधान. प्रत्येक क्षण क्षण अशा पद्धतीनं जगलं तरच होऊ शकणार. फार मोठा अवघड नाही. तुम्ही डोक्याला त्रास दिला पाहिजे, असं चालणार नाही. हे तुम्हाला गीता दिली, गीता शब्दशः तुम्हाला सांगितली, आणि ते चालवायचं तंत्र तुम्हाला दिलं नाही किंवा तुम्ही चालवायलाच नसला तर तुम्हाला त्याचा काही उपयोग नाही. मी 35 लाखाची गाडी तुम्हाला दिली आणि किल्ली दिली, पण चालवायचं तंत्र नसेल तर गाडी दारात आणि तुम्ही चालत. तशी ही गाडी तुमच्या घरात आहे पण तुम्ही चालत. गाडी ही किती अनमोल आहे सांगितलं, ही गाडी दिली पण चालवायचं ज्ञान नाही, काय उपयोग आहे का. नाही म्हटलं काय आहे तिथं बघू तरी एकदा, तिथं काय आहे बघू तरी एकदा. बघितलं, पण बघितलं तर काय दिसलं मला की आपण उभा राहिलं, इकडून प्रकाश पडला, त्याच्या पुढं आपण तत्वचिंतन करणार आहोत. निव्वळ एवढ्या विनोदावर आपण सुद्धा भार देणार नाही आहोत, त्याच्या पुढं आपण जाणार आहोत. तर काय आहे तिथं बघितलं, पुन्हा निरीक्षण करून तर प्रकाश येतो. तर तेवढ्या आकारापुरता प्रकाश अटकावला जातो. आता आपण संशोधनात्मक दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघणार. तेवढ्या आकारापुरता तो अटकावला जातो आणि बाकीकडे प्रकाश पडतो. दुसरा उद्देश त्याच्यामध्ये की अटकावला जातो, बरोबर आहे, म्हणजे थांबतो का, थांबत नाही, पण बाकीच्या जागेला जास्त प्रकाश आहे आणि त्या जागेला कमी प्रकाश आहे. इथवर आपण आलो, प्रकाशच नसता तर दिसलंच नसतं. प्रकाश त्या ठिकाणी नसता तर दिसलंच नसतं. मग आपण इथवर आलो आता की बाकीच्या जागेला जास्त प्रकाश आहे आणि तिथं कमी प्रकाश आहे. असं अस्तित्व बघायला आपण काय आहे तिथं फक्त बघायला लागले, बरं काय आहे जाणून घेऊया तिथं. त्यामुळं आपल्याला ती प्रतिमा दिसते त्या ठिकाणी. तुम्हाला एक सांगतो, या जगामध्ये काहीच नाही, मग काय आहे ते फक्त ब्रह्मच. हे आता जे दिसतंय काही नाही ते मी पटवून देणार आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं ना, तुम्ही सुद्धा मान्य कराल, बरोबर हे काहीच नाही आहे तर काय, ते फक्त ब्रह्मच आहे. मी सांगतो याची काही निश्चित झालं ना, आपल्या बुद्धी पुरस्कार निश्चित व्हायला पाहिजे. अध्यात्म असं आहे, पटायला अवघड आहे बरं का.
पण पटलं तर 10 पटीनं सुटायला अवघड आहे. मी काय सांगितलं, आता कोणतीही शक्ती आणि कोणतीही विचारप्रणाली माझ्या डोक्यात जर घुसण्याचा प्रयत्न केला तर अजिबात बदल होऊ शकत नाही. कारण पटायला जेवढं अवघड आहे ना, सुटायला त्याच्या 10 पटीनं अवघड आहे. म्हणून इथं बघितलं तर जगामध्ये काही नाही, ब्रह्मच आहे, ज्ञानच आहे फक्त. अज्ञान यालाच आपण अविद्या किंवा माया म्हणतो. ब्रह्मच आहे, फक्त माया नाहीच आहे. त्याच्याही पुढे आता व्यवहारातलं उदाहरण, जगामध्ये फक्त प्रकाशच आहे, अंधार नावाची चीजच नाही. आता या ठिकाणी आपण आलो बघायला की अंधार नावाची चीज नाही असं कसं काय म्हणतात. रात्री अंधार पडतोच की आणि दिवसा प्रकाश असतोच की, आणि अंधार नावाची चीज नाही म्हणतात. एक दुपारी 12 वाजता प्रकाश असतो, ठीक आहे. 4 वाजता जरा कमी प्रकाश असतो, 6 वाजता त्याच्यापेक्षा कमी प्रकाश असतो, 7 वाजता त्याच्यापेक्षा कमी प्रकाश असतो, 8 वाजता त्याच्यापेक्षा कमी प्रकाश असतो, आणि 10 वाजता त्याच्यापेक्षा कमी प्रकाश, आणि रात्री 12 वाजता त्याच्यापेक्षा कमी प्रकाश असतो. अंधार तुम्ही त्याला म्हणा, मी म्हणणार नाही. अंधार तुम्ही कसं काय म्हणणार नाही, त्याला पण प्रकाशच म्हणता. होय, तुला रात्री विचारलं की आता काय दिसतंय, तर काळं काळं दिसतंय. दिसतंय ना, आता काय दिसतंय, काळं काळं दिसतंय ना, मग प्रकाश नाही असं कसं काय म्हणलं. फक्त कमी दिसतंय असं म्हण की, म्हणजे कमी प्रकाश आहे असं म्हण. अंधार नावाची चीज या विश्वामध्ये नाही आहे, तसं अज्ञान नावाची चीजच नाही आहे, फक्त ज्ञानच आहे. जगत हे नाहीच आहे, फक्त ब्रह्मच आहे. माया ही नाहीच आहे, मग नाहीच आहे माया, जी नाहीच आहे तिलाच आपण काय म्हणतो, माया म्हणतो. असं तिचं स्वरूप आहे, त्याच्यातून आपण कसं निष्ठायचं ते पुढानी आपल्याला येणार आहे. दुरित्या हा शब्द आपल्याला घ्या. जरा थोडंसं टाइम झालं की मला सांगा. कारण 10 मिनिटं हा एवढा विषय घेतो, मग एक चरण संपू द्या. एक एवढा हा विषय घेतो. दुरित्या हे एक विषयच नाही. दैवी हेशा गुणमयी मम माया. आणि आता आलो आपण 6व्या लक्षणाकडं. 6वं लक्षण आहे दुरित्या, तरायला अवघड आहे. आता अवघड काय आहे सांगतो. एवढं सांगितलं तुम्हाला, ज्ञान काय अध्यात्म मध्ये आपण इतकं मागं आहोत, प्रवचन ऐकली, सगळं सांगितलं. एवढं सांगून सुद्धा आपल्यावर काही परिणाम झाला. सुख दुःख अमक तमक त्रास टेन्शन हे सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत तशा आहेत, काहीही फरक झालेला नाही. म्हणजे अवघड आहे त्या तळायला. लगेच तत्त्वमसी अहम ब्रह्मास्मी लगेच बोध झाला का आपला. सगळ्यांनी सांगितलं अरे तू ब्रह्मच आहे, मग लगेच मला व्हायला पाहिजे अहम ब्रह्मास्मी. त्याने असं झालं का, झालं ना. म्हणजे तरायला एवढं सांगू सुद्धा तरायला अवघड आहे एवढंच सांगितलं बरं, अशक्य म्हणलं नाही. आता का अवघड आहे सांगतो. अवघड एवढ्या दृष्टिकोनातून आहे की आम्हाला जे अनुभव येतात मायेचे त्याच्यामध्ये आम्ही अडकतो म्हणून अवघड. माया ही भुलावते आपल्याला, पण त्या भुलावणीमुळं आम्ही त्याच्यातून सुटू शकत नाही. भुलावण तर का आहे बघूया. भुलावणीचं एकदा का स्वरूप समजलं तर मग आपल्याला हे काहीच नाही, त्या भुलावण्या मिथ्या आहेत असं जर समजलं आपल्याला समजा, तर मग याच्यातून निष्ठायला थोडंसं सोपं पडेल. भुलावण्या काय, सगळे आपण जे धडपडतो कशासाठी धडपडतो, सुखासाठी. आणि दुःख झाले की आपल्याला त्रास होतो. आपल्याला काय पाहिजे, सुख पाहिजे. अध्यात्मामध्ये आम्हाला कुठं काय सुख अमकदमक हे मिळायचं काही दिसत नाही असं वाटतं आपल्याला. त्यामुळे जास्त आपण इकडे येऊ शकत नाही. अध्यात्म तुम्हाला सुख देणार नाही, आनंद देणार. कारण सुख आणि दुःख ह्या कल्पना ह्या कशातल्या आहेत, ह्या इहलोकातल्या. कारण का आनंद वेगळा आणि सुख वेगळं. तुम्ही म्हणा सुख आणि आनंद एकच आहे, एक नाही. कारण सुख हे सापेक्ष आहे, आनंद हा निरपेक्ष आहे. कारण सुखाला विरुद्धार्थी सापेक्ष शब्द दुःख आहे, पण आनंदाला निरानंद आनंद असे काही शब्द आहेत का. एखादा शब्द आपल्या मराठीमध्ये घालता आला असता त्यांना, आनंद दु आनंद असं काहीतरी मागं लावलं असतं की. पण आनंदाला मात्र सापेक्ष शब्द कुठं आढळत नाही. याचा अर्थ आनंद वेगळा आणि सुख वेगळं. या लोकांमध्ये फक्त आपण सुख पाहिजे असं म्हणतो. आणि एक गोष्ट या सुखाच्या पाठीमागं आपण जाऊ चिंतन करू
मला सुख पाहिजे असं म्हणतो. कोणी म्हणला का मला दुःख पाहिजे? या जगामध्ये अशी प्रार्थना भगवंताकडे केली का, भगवंता मला दुःख दे, असं कोण म्हणतं? पण मी म्हणतोय ना, तुम्ही सदोदित भगवंताला अशी प्रार्थना करता की भगवंता मला दुःख दे. तुम्ही म्हणाल, जरी तुम्ही म्हणला महाराज तरी नाही हे पटत, पण मी पटवून देतो की तुम्हाला. आजपर्यंत जे जे भगवंताकडे तुम्ही मागितलं ना ते दुःख मागितले. कशावरून मी सांगतो, कारण भगवान म्हणतो तू जे सुख मागतोस ना, माझ्याकडे आनंद एवढाच आहे की मिश्रित देता येत नाही. हा, सुख देता येते. कसं देता येते? तर सुख माझ्याकडे नाहीच आहे, निरपेक्ष सुख असं माझ्याकडे नाही आहे. तुला दुःख दिल्याविना सुख मला देता येत नाही. त्यामुळे तुला माझ्याकडे जर मागायचं म्हणलं सुख, तर तुला काय मागावं लागेल? दुःख मागावं लागेल. त्यामुळे आम्ही जे जे सुख मागतोय भगवंताकडे ते दुःखच मागतोय. तुम्ही म्हणाल, असं कसं काय दुःख मागतोय, असं कधी होईल का? आम्ही भगवंताकडे कायम सुखच मागतोय, दुःख कुठे मागतोय? भगवंता मला दुःख दे असं कधी म्हणलोय आपण? पण एक साधं उदाहरण मी सांगतो. माझ्या आयुष्यात मी काय सांगितलं, प्रत्येक घटना घडणारी सगळ्या ज्या आहेत, ऐका येणारे शब्द, वाचनात येणारे शब्द, सगळे मी या मापानच मापून आतमध्ये ढकलतो. सदोदित भगवद्गीतेचा चष्माच घातला त्यानंच विश्व बघतो. एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर तुम्हाला सांगतो की 8 मजली इमारत मी चढत होतो पंढरीला. तिथं चढत असताना प्रत्येकाने काहीतरी लिहिलंय, तुम्ही बघितलं ते काय जागा शिल्लक राखली नाही. तिथे एकाने लिहिलं होतं, येथे काही लिहू नये. म्हणजे डोकं कसं, माझं लगेच डोकं जागून, अरे येथे काही लिहू नये म्हणला, आणि हे तरी का लिहिलं? ठरले काय, येथे काही लिहू नये, तेथे देणे लिहिलं. त्याला विचारलं, तो म्हणला म्हणजे माझ्या मनातच चिंतन, तो काय तिथं होता का? नाही. मग तो म्हणला, असं आहे महाराज की येथे काही लिहू नये हे सांगण्यासाठी लिहावं लागतं. तसं ब्रह्माचं वर्णन नेती नेती शब्दे ने अनुमान. काय शब्दानं वर्णन करता येते का? पण वर्णन करता येत नाही ते कशानं वर्णन करायला पाहिजे? शब्दानेच वर्णन करायला पाहिजे. शब्दानं त्याला वर्णन करायला पाहिजे ना. येथे काही लिहू नये, तर एका लिहिलं तर येथे काही लिहू नये सांगायला सुद्धा शब्द असावे लागतात. निशब्द निर्गुण निराकार असणारं तत्व सांगायला फक्त एकच शब्द प्रमाण प्रबल आहे, आणि म्हणून शब्द हे सांगायला लागतात. ते मला काय सांगायचं की तसं या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की जे जे काय असेल ते ते त्या पद्धतीनं आपल्या अनुरूप घ्यायला पाहिजे. तसं चिंतन मी तुम्हाला सांगायला लागलेलं आहे की सुख मागतोय, माझ्या घडलेलं उदाहरण सांगतोय. मी प्रत्येक घडणारी घटना ही आजमावतो आणि याच चष्म्यातनं आत ढकलतो. त्याच्यातलं एक उदाहरण, मी गवत कापत होतो आणि शेजारी गवत कापणार एक शेजारी माझ्या ठिकाणी आला. विळा ठेवलेला होता, तो तंबाखू खाणारा होता. तंबाखू खायची बंद केली आणि त्याने विळा शेजारी होता, त्याने काय केलं, त्याला इसब नावाचा रोग होता. तो इसब इथं बेचक्यामध्ये होता आणि तो खाजवत होता आणि माझ्याबरोबर बोलत होता. बोलता 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 त्याने काही विळा घेतला आणि विळ्याने खाजवायला लागला. असं होऊ शकतं बरं का, इसब झालेल्यालाच माहिती त्याची. आणि तो खाजवत होता आणि माझ्याबरोबर 1-2 मिनिट डोळे करून बोलत होता. मी खाली बघितलं तर रक्त यायला लागलं होतं. मी त्याला म्हटलं, अरे अरे रक्त यायला लागलं आणि तू असा खाजवायला लागला. महाराज मी एक सांगू का गोष्ट? तर म्हटलं, बोल. तुम्ही जो ब्रह्मानंद ब्रह्मानंद म्हणता ना, मला नाही वाटत, मला जो आनंद होतोय ना त्याच्यापेक्षा जास्त असेल. नाही, वास्तव आहे बरं का. आणि तो जर आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तर भगवंताकडे काय मागायला पाहिजे? इसब नावाचा रोग मागावा लागतो आणि त्याच्या होणाऱ्या आगीची जी वेदना आहे ती मागावी लागेल आणि मग आग शमवण्याचं सुख तुम्हाला मिळेल. म्हणजे विश्वात तुम्हाला केवळ सुख मिळूच शकत नाही, दुःखाविना सुख देताच येत नाही भगवंतांना. त्यामुळे दुःख झाल्याविना सुखाची अनुभूती होत नाही. त्यामुळे प्रत्येक जण भगवंताकडे मागतो ते दुःख मागतो. हे वास्तव आहे. तुम्ही जरी आणि मी सांगितलं तरी तुम्ही नाही म्हणतात महाराज, पण नाही ते पटत, तरी सुद्धा तुमची कल्पना होत असेल. पण नाही, त्या मागण्या पाठीमागे हाच उद्देश आहे की आपल्याला दुःख, भगवान म्हणतो तुला दुःख, मला सुख देताच येत नाही, आधी दुःख द्यावं लागते, त्याचं परिमार्जन केल्यानंतर सुख मिळतं.
दुःख दिल्या विना तुला सुख देताच येत नाही, त्यामुळे आधी दुःख द्यावं लागतं. त्यामुळे आधी आम्ही सुख मागत असताना दुःखच मागतो. हे सरळ सरळ उदाहरण दुसरं सांगतो. समजा उपनगरामध्ये एखादा डॉक्टर नवीन आला, दवाखाना थाटला, काहीतरी मूर्ती होती भगवान शंकराची, नमस्कार केला, सगळं झालं. फीत कापणारे कोणतरी पुढारी आले, त्याने प्रार्थना केली की भगवंता माझा धंदा, आता नवीन आलोय, धंदा माझा चांगला. त्या पुढाऱ्याने पण प्रार्थना केली की यांचा आपल्याला आलेच शेजारी, यांचा धंदा इथं आमच्या ठिकाणी चांगला चालू. आता डॉक्टरनं चांगलंच मागितलं, काय भगवंताकडे वाईट मागितलं? आपण डॉक्टरनं मागितलं काय, या उपनगरातली माणसं उद्यापासून काय वाईट मागितलं होते, पण हे मागितलं नाही त्यानं मागितलं भगवंताकडे काय, या उपनगरातली माणसं उद्यापासून जास्तीत जास्त आजारी पडली पाहिजे. त्यामुळे भगवंताकडे जे आपण मागतो ते खऱ्या अर्थानं भगवान म्हणतात माझ्याकडे नाही सुख, ते नाही जे मागतोच ना, जे सुख ते सुख माझ्याकडे नाही आहे, फक्त दुःखच द्यावं लागतं. म्हणून आता जाता तुम्ही मला बोललात ते उदाहरण, यांना काही लोकांना माहिती नसेल म्हणून शेवटचं सांगतो, मग आजचं संपवायचं. अजून दुरुस्त त्याबद्दल बरंच बोलायचं, उद्या आपण बोलू. एक उदाहरण सांगतो की दुःख दिल्या विना तुम्हाला सुख देता येत नाही. साधं उदाहरण आहे ते मी सांगणार. त्याच्या आधी एक गोष्ट सांगतो की भुकेची पीडा दिल्या विना पक्वान्न सेवनाचं सुखच तुम्हाला देता येत नाही. समजा एखादा माणूस डॉक्टरकडे जातो, डॉक्टर साहेब मला भूकच लागत नाही, मग डॉक्टर मग बरं झालं की भूक लागत नाही. मग तुम्ही म्हणता नाही बरं झालं, मग भुकेची वेदना होणारं औषध मला द्या आधी. तुम्हाला औषध भूक लागायचं औषध द्यावं लागतं. आता हे कसलं म्हणायचं, आधी भूक लागायचं औषध आणि मग अन्न खाऊन ते शमायची सुख. त्यामुळे विश्वात असं कोणतंही सुख नाही आहे की जे दुःख दिल्याविना तुम्हाला मिळेल.